लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राज्यभरातील शासकीय कंत्राटदारांचे हजारो कोटी रुपयांची बिलं सरकारकडून थकीत आहेत आणि हे बिलं मिळावीत या मागणीसाठी खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या शासकीय कंत्राटदार संघटना आहेत त्या प्रयत्न करत आहेत. मात्र अद्यापही सरकारनं सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला नाही आणि त्यामुळं आता आर या पार लढाई या सगळ्या शासकीय कंत्राटदार संघटनांकडून होताना आपल्याला बघायला मिळते. आपण बघितलं 2 ते 3 दिवसापूर्वी PWDच्या ऑफिसमध्ये या सगळ्या कंत्राटदारांनी ठिया मारलेला होता आणि त्यानंतर आता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे सगळे शासकीय कंत्राटदार आहेत ते आपली देयके मिळावेत या मागणीसाठी बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि यातून पुढे देखील हे सगळं आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार या सगळ्या कंत्राटदारांनी केलेला आहे. काय नेमकी यांची भूमिका आहे जाणून घेऊयात. काय सांगाल, किती बिल थकीत आहे आणि काय नेमकी भूमिका असणार आहे? आपल्या महाराष्ट्र शासनाकडे सर्वसाधारण 96,000 कोटी रुपयाची थकीत देयके आहेत. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपली पाणीपुरवठ्याची जवळपास 140 कोटी रुपये आणि सार्वजनिक बांधकामामध्ये सर्वसाधारण 700 कोटी रुपयाची देयके शिल्लक आहेत. त्याच्यामध्ये आम्ही 9 दिवसापूर्वी आम्ही शासनाला सांगितलं होतं की 15 तारखेपर्यंत याच्यावरती लवकरात लवकर तुम्ही निधी उपलब्ध करून द्यावा, नाहीतर आम्ही आंदोलन करणार. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नवीन मार्ग त्यांनी काढलेला नाही. त्यामुळे आम्ही आता आमच्या आंदोलन या पद्धतीने चालू केलेलं आहे की आम्ही साखळी आंदोलन आता 15 तारखेपासून चालू केलेलं आहे. आमची जी झालेली कामं आहेत त्याचा तुम्ही निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा आमचा ठळक मुद्दा आहे. आणि आमची जी निधी उपलब्ध झालेला नाही तर तुम्ही पुढची कुठलीही निविदा काढू नये. आता कॉन्ट्रॅक्टरची सर्वसाधारण अवस्था बघितली तर पूर्ण कॉन्ट्रॅक्टर कर्जबारे झालेले आहेत. सगळ्यांनी आपली जमापुंजी सर्व लावून आपली कामं केलेली आहेत आणि ही कामं करून झाल्यानंतर शासन आता निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे आमचे झालेल्या कामाचा निधी नाही, आम्ही लावलेल्या जमापुंजीवरती आमचं एका बाजूला तुमची जी काही देयके आहेत ते दिलेले आहेत, दुसऱ्या बाजूला अनेक विकास कामांसाठी नवीन टेंडर काढली जात आहेत. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. काय तुमची भूमिका असणार आहे इथून पुढच्या काळामध्ये आंदोलन? आम्ही अत्यावश्यक निधी तुम्ही अत्यावश्यक कुठली टेंडर काढणार असेल तर याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु शासन आपलं मला वाटतं महाराष्ट्र शासन खूप चांगल्या पद्धतीचं आर्थिक स्ट्रॉंग आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची झालेल्या कामाचा निधी तुम्ही लवकरात लवकर उपलब्ध करून द्या आणि आत्ता जे नवीन निविदा काढणार तुम्ही झालेल्या कामाचा निधी द्या. नवीन तुम्ही निविदा काढू शकता, आम्हाला काय अडचण नाही द्या. अल्टिमेटम असणार आहे सरकार? नाही, आम्ही आता अल्टिमेटम नाही, आमचं हे साखळी उपोषण चालू राहणार आहे. याच्यामध्ये निधी उपलब्ध झाला नाही तर आमचं आंदोलन आम्ही बंद ठेवणार नाही, कारण की आता आमच्याकडे याच्याशिवाय कुठला पर्याय राहिलेला नाही. पहिला पण कशा पद्धतीने हे सगळे शासकीय कंत्राटदार आहेत ते आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं. जी काही देयके आहेत ती लवकरात लवकर द्यावीत आणि ही बिलं थकीत बिलं दिल्याशिवाय नवीन काम मंजूर करू नये किंवा नवीन कामाच्या निविदा काढल्या जाऊ नयेत अशा पद्धतीची भूमिका घेऊन हे सगळे शासकीय कंत्राटदार आता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषणाला बसल्याचं बघायला मिळतंय. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.